आजरा शहरातील रस्त्यावर मनमानी वाहन तळामुळे वाहतूक विस्कळीत, अपघातात वाढ. महामार्गालगत उभ्या अवजड वाहनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. अवैध पार्किंगवर तातडीने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गासह आजरा शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मनमानी पद्धतीने वाहनं उभी केली जात असल्यानं वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होतीये. दुकानं, हॉटेल्स आणि वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यावरच दुचाकी, चारचाकी तसंच अवजड वाहनं उभी राहत असल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय. गेल्या काही महिन्यात आजरा गडिंग्लज मार्गावर अनेक अपघात घडलेत. 26 जून 2026 रोजी पहाटे म्हसोबा वनविभाग कार्यालयाजवळ भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने विलास पेडणेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्ञानेश्वर भांदुगरे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गेल्या वर्षभरात या मार्गावर सुमारे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेग आणि रस्त्याच्या कडेला मनमानी पद्धतीने उभी केलेली वाहनं हे अपघातांचं प्रमुख कारण ठरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विशेषतः साळगाव फाटा, आजरा बस स्थानक ते पारेवाडी तिठा या परिसरात अवजड वाहनं दीर्घकाळ उभी केली जात असल्यानं वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतोय. आजरा तहसील कार्यालय ते बस स्थानक या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या वाहनांमुळे चारचाकी आणि दुचाकी चालकांना वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते. त्यातच मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सही रस्त्यावर थांबत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनतेय. वर्दळीच्या ठिकाणी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. महामार्गालगत उभ्या अवजड वाहनांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला असून निष्काळजी वाहन चालकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. सर्वोच्च न्यायालयानेही राष्ट्रीय महामार्गावर विनापरवानगी वाहने उभी करण्यास मनाई केली असून निश्चित पार्किंग ठिकाणीच वाहने थांबवण्याचे निर्देश दिलेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कॅमेरे आणि GPS प्रणालीद्वारे दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही आहेत. स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त मोहीम राबवून नो पार्किंग क्षेत्रातील वाहने हटवावीत, अवैध पार्किंगवर दंडात्मक कारवाई करावी, तसंच महामार्गालगतची अतिक्रमणं दूर करावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा रस्त्याशेजारील उभ्या गाड्या हलवणार तरी कधी हा प्रश्न कायम अनुत्तरित राहणार असल्याची भावना व्यक्त होते. आर न्यूजसाठी राकेश करमळकर, आजरा. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.